पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय रोहन बोंबे या मुलाचा रविवारी दुपारी मृत्यू झाला होता। या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाची वाहनं तसंच ऑफिस जाळत निषेध व्यक्त केलाय। त्याच अनुषंगाने आज पुणे नाशिक महामार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको केला असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी। पाहूयात। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे काल जो बिबट्याचा हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यू झाल्याच्या नंतर संपूर्ण ग्रामस्थांचा या ठिकाणी उद्रेक झाला आणि उद्रेकानंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। काल ग्रामस्थांनी त्या ठिकाणी वन विभागाची काही वाहने असतील ती पेटवण्यात आली आणि त्यानंतर वन विभागाचं ऑफिस देखील जाळण्यात आलं। रात्री देखील या ठिकाणी जो बेल्ला जेजुरी महामार्ग आहे आणि अष्टविनायक महामार्ग आहे तो रोखण्यात आला होता आणि आज या ठिकाणी पुणे नाशिक महामार्ग आहे जो प्रामुख्याने पुणे आणि नाशिक या शहराला जोडणारा रस्ता आहे या मंचर मधल्या नंदी चौकामध्ये हा रस्ता अडवण्यात आलेला आहे। ग्रामस्थांच्या तीव्र भावना आहेत कारण एकंदरीत पाहिलं तर ही पहिलीच घटना नाही, याच्या आधी देखील 2 घटना एक साधारणतः 15-20 दिवसाच्या अंतरावरतीच घडलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर दिवसेंदिवस हे बिबट्यांचे हल्ले वाढत आहे आणि वन विभाग हे हल्ले रोखण्यासाठी कुठेतरी अपयशी ठरत आहे। वेळोवेळी शासन दरबार येथे ग्रामस्थांनी हाक दिली, शासनाकडे पाठपुरावा केला, निवेदन दिली, पण कुठल्याही प्रकारची उपाययोजना मात्र या ठिकाणी गेलेली दिसली नाही। जर लवकर या ठिकाणी जर उपाययोजना केल्या नाही तर याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात हे आंदोलन तीव्र केलं जाणार असल्याचे या ठिकाणी ग्रामस्थांनी म्हटलं आहे। सायदीप ढोबळे, लोकशाही न्यूज, मंचर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।